तुम्ही पाहताय एबीपी माझा। ठाण्यात पुन्हा एकदा रिक्षा चालकानं विनयभंग केल्याची घटना घडली आहे। काल रात्री ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालकानं पीडित तरुणीला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली। या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी सिकंदर शेख या 27 वर्षीय रिक्षा चालकाला ताब्यात घेतलाय। काल रात्रीच्या या घटनेमध्ये पीडित मुलीनं मोठ्या धैर्यानं या रिक्षा चालकाचा सामना केला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलंय। नेमकं काय घडलं आणि तिने कसा सगळ्याचा सामना केला हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। ठाण्यामध्ये पुन्हा एकदा रिक्षा चालकाने एका महिलेचा विनयभंग केलेला आहे। इवन त्या महिलेला शिवीगाळ केलेली आहे, तिला मारहाण केलेली आहे आणि हे सगळं कुठे एकट्या किंवा एकांत ठिकाणी नाही तर भर रस्त्यात केलंय, ज्यावेळी आजूबाजूला शेकडो लोक चालू होती पण कोणी तिला मदत केली नाही। आपल्याबरोबर तीच महिला आहे, तीच तरुणी आहे, आपण तिच्याशी थेट बोलणार आहोत की नेमकं काल काय प्रकार झाला। तुझे केलंसं खरं धाडसाचं काम आहे, पण काल काय प्रकार झाला ते आधी आम्हाला सांग। काल मी जॉबवरून सुटून घरी जात होती तेव्हा अचानक तो रिक्षावाला समोरून रिक्षा घेऊन येत होता आणि मी रोड क्रॉस करत होती त्यावेळेला, तर त्याने समोरून डोळा मारला। मी तरी इग्नोर करून आणि मी पुढे जात होती तर त्याने माझ्या पायावर गाडी टाकली। तर मी त्याला ओरडली की तू असं काय करतो, जरा बघून गाडी चालव। तर त्याने मला शिवीगाळ करायला सुरुवात केली। तर मी तिथे आरडाओरड केला तर त्याने मला रिक्षाच्या आतमधून लात मारली। मी त्याला ओरडली की तू असं कसा करतो, मी त्याला ओरडायला लागले तर त्याने माझा हात पकडून मोरगडला हात आणि मी त्याची कॉलर पकडून त्याला खेचलं रिक्षाच्या बाहेर। तर त्याने माझ्या कानाखाली वाजवली तर मी त्याला पकडून ठेवलं आणि जोपर्यंत तिकडचे पोलीस कॉन्स्टेबल आले नाही तोपर्यंत मी खूप पकडून ठेवलेलं त्याला आणि त्याने सुटून जाण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काय जाऊ शकला नाही। तर पब्लिक कोणीही मध्ये नाही आलं, कारण पब्लिकला इंटरेस्टच नाहीये, त्यामुळे पब्लिक कोणीही मध्ये नाही आली। तर मी त्याला तोपर्यंत पकडून ठेवलं जोपर्यंत कोण आलं नाही तिथे। मग जेव्हा पोलीस कॉन्स्टेबल आले तेव्हा त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेलो। तुला कुठे कुठे लागलं का, त्याच्यानंतर काही डॉक्टरांकडे गेली होतीस का काही? हो, पोलीस कंप्लेंट केल्यानंतर मी सिव्हिलमध्ये गेली होती। मेडिकल सर्टिफिकेट मी लावलंय, त्याने मला गालावर मारलंय आणि माझा हात पण मुरगळला। तेव्हा माझा हात सुजलेला होता, आता तुम्हाला एवढं दिसणार नाही कारण ती सूज होती। मेडिकल वगैरे करून मी त्याला ठीक केलं आहे। काल एवढा सगळा प्रकार घडवत असं की तू मला आता मगाशी म्हणालीस की कोणी हेल्प नाही केली, तरी साधारण किती लोक असतील किंवा रिक्षा चालक किंवा येणारे जाणारे किती लोक असतील आजूबाजूला? लोक म्हणजे अरे थेट म्हणजे 7:30चा टाइम होता, लोकांचा जॉबवरून सुटायचा टाइम होता, सगळे पूर्ण आणि आलोक हॉटेल स्टेशन आहे म्हणजे किती गर्दी असणार तिथे, सामान्यपणे तर माहितीच असणार ना किती गर्दी। आणि रिक्षेवाले पण एवढे होते, एकही माणूस असा मध्ये आला नाही की एकटी मुलगी आहे ती कोणाला पकडून ठेवलं, तिने कोणाशी मारहाण करते, कोणीही मध्ये नाही आलं। जेव्हा हा सगळा प्रकार घडला त्याच्यानंतर पोलीस आले, आता पोलिसांचं काय म्हणणं आहे? त्या पोलिसांनी त्याला पकडलंय किंवा त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल केले आणि तू सॅटिस्फाईड आहेस का त्याच्यावर जे गुन्हे दाखल केले त्याचे? आता पोलिसांनी एवढं दाखवलं तर आहे की आम्ही गुन्हे दाखल केले आहे, आता काही भरोसा नाहीये कारण ती लोक बेल करून ती लोक सोडू पण शकतात। जोपर्यंत आम्ही वॉच ठेवणार नाही तोपर्यंत आम्हाला कसं कळणार की, तरी पण आता आम्ही बघितलं तर आहे की त्याला गुन्हे दाखल केले, अरेस्ट करून ठेवलंय त्याला। आता तो कोर्टात पेश होणार आहे एवढं पण कळलंय, पण आता बघू आता अजून काय होतंय। काय सांगशील, काय शिक्षा त्याला व्हायला हवी, किती शिक्षा व्हायला हवी? कारण की त्याच्यामध्ये आधी देखील त्या माणसावर आधी देखील असे गुन्हे दाखल आहेत छेडछाडीचे आणि मारहाणीचे। काय वाटतं तुला? तो माणूस आमच्याच एरियामधल्या एका माणसाकडून त्याने 3 वेळा आधीच मार खाल्लाय छेडछाडीसाठी। तर आता मला असं म्हणणं आहे की अशा लोकांचा लायसन्स तर रद्दच केला पाहिजे आणि त्या लोकांना परमिटही दिला नाही पाहिजे, कारण ती लोक 2 दिवस शांत बसणार आणि 3ऱ्या दिवशी परत त्यांची तीच गुंडागर्दी चालू होणार। कारण त्यांच्याकडे ते लायसन्स जो असतो ना, तर त्यांना असं वाटतं की आमच्या बापाने आम्हाला लायसन्स दिले ना तर आम्हाला मुलींना छेडायचं लायसन्स पण दिलंय, कारण त्यांच्या घरात आई बहिणी असतात ना तर ती लोक दुसऱ्यांना छेडतात, ते चालतं त्यांना। आणि जेव्हा स्वतःच्या बहिणीवर येतं ना तेव्हा ते नाही त्यांना सहन होत। इतर ज्या मुली आहेत त्या मुली, असं आता तू फक्त डोळा मारलास तर तू जाऊन त्याला एवढं मारलं किंवा त्याला पकडून दिलं, इतर ज्या मुली आहेत यापेक्षा जास्त प्रकारचे जे सहन करतात, समोर येत नाही, अशा मुलींना काय सांगशील? सहन केलंच नाही पाहिजे, कारण आपण असं सहन करतो ना म्हणून आपले आई वडील आपल्याला घरातच कोंडून ठेवतात, बाहेर जायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही। अरे का नाही करायचं? आम्ही काय त्यांना घाबरण्यासाठी तर आम्हाला जन्म नाही दिलाय ना, आम्ही एवढं शिकलो त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे, असं घाबरून बसलंच नाही पाहिजे घरात। मुली आहे म्हणून काय घरात बसणार का? आम्ही आमच्या पायावर उभे राहू नाही शकत का? आम्हाला हक्क नाहीये का बाहेर जायचा? ही लोक अशी गुंडागर्दी करणार म्हणून आम्ही घरातच बसून राहणार का यांच्यामुळे? यांच्यामुळेच आम्हाला घरातले पाठवत नाही बाहेर की ही अशी लोक आम्हाला अडवतात म्हणून। नक्कीच तुझी आई पण सोबत आहे, तुम्ही कालच तिच्या सोबत होतात, तुम्ही तिला हेल्प केली म्हणून तुम्ही एवढा मोठा आरोपी जो आहे तो पकडून दिलेला आहे। काय वाटतं आता त्याला काय शिक्षा व्हावी? त्याला शिक्षा आहे की त्याचं परमिट आहे ना ते परमिट रद्द केलेला पाहिजे, त्याचं लायसन्स जप्त केलं पाहिजे, त्याला लायसन्स परत भेटलाच नाही पाहिजे रिक्षा चालवायला, कारण ती रिक्षा चालवायच्या लागी माणूस नाही। आणि परत मुंबईची पब्लिक
एकदम गाढव झाली, गाढव. म्हणजे कारण का कोण्या मुलीवर त्याला त्रास येत नाही का, मुलीला कोणी छेडछाड केली का, तिथे 4 लोक जमा झाले की तिथं जाऊन बघावं काय व्हायला लागलं, असं कोणी काही करत नाही. माझी मुलगी कमीत कमी 20 मिनिटं त्या माणसासंग एका जाग्यावर झटापटी करत होती, पण तरी कोणी तिला वाचवायला आलं नाही. तिचा हात मुडपला, तिच्या तोंडाला एवढं मोठं लागलं, 4 बोटं असे दिसत होते पोलीस स्टेशनला, पण तरी कोणाला दया आली नाही. आता मी कंप्लेंट केली, त्याला मी आतमध्ये घातलं, त्याला सजा भेटलीच पाहिजे. जर त्याला सजा नाही भेटली का परत ते बाहेर येऊन तेच काम करणार. तर त्याचं लायसन त्याला अजिबात दिलं नाही पाहिजे. परमिट तर कोण्या गडी माणसाला दिलंच नाही पाहिजे. आणि त्याला अशी सजा भेटली पाहिजे का त्यानं कधी पण डोळा उचलून कोण्या मुलीकर बघायच्या अगोदर 10 वेळ विचार केला पाहिजे तर मी उचलू का नको उचलू डोळा. तुमच्या मुलीने जे केलं आहे एवढं धाडसाचं काम, ते बघून तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही गर्व म्हणून? माझ्या मुलीनं जे केलं ते चांगलं केलं. जसं माझ्या मुलीनं केलं तर माझ्या मुलीला काही एवढं काही झालं नाही, तरी पण माझ्या मुलीनं आपली हिंमत दाखवली. आणि अशा काय पोरी आहे तर त्याच्या पाठीमागं कोणी नाही, ते भेतात म्हणून त्याच्या काही पण किती पण त्याला छेडछाड केली तर ते पोरी घरात बसतात भेऊन. पण माझी पोरगी भेऊन घरात बसणारी नाही, त्याला हिंमत दाखवून त्याची बरोबर करणार. त्याला माझी पोरगी कधी घेणार. नक्कीच खूप धाडसाचं काम आहे, कारण की अनेक मुली सहन करतात, या मुलीने सहन केलं नाही. ठाण्यामध्ये हा जो प्रकार आहे तो हा पहिला नाही आहे, हा 3रा की 4था प्रकार आहे ज्यामध्ये एका मुलीला एका रिक्षाचालकाने ही छेडछाड केली, तिला मारहाण केलेली आहे. आता तरी ठाण्यातल्या रिक्षाचालकांवर वचक कोणी ठेवणार आहे की नाही, त्यांची जी मुजोरी आहे ती कोणी थांबवणार आहे की नाही, हा प्रश्न आहे. ठाण्यातल्या ज्या महिला आहेत त्या आता रिक्षांमधून जाण्यासाठी सुरक्षित आहेत की नाही, हा खरा आता प्रश्न निर्माण झालाय. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे.